नवी मुंबई नेटवर्क। ऐरोली के प्रथम विधायक संदीप नाइक के जन्मदिन के औचित्य पर भारतीय जनता पार्टी और अनंत प्रतिष्ठान के माध्यम से प्रभाग क्रमांक 6 का प्रतिनिधित्व करने वाले भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ पूर्व नगर सेवक अनंत सुतार और पूर्व नगर सेविका शशिकला सुतार के नेतृत्व में अनंत प्रतिष्ठान द्वारा प्रभाग क्रमांक 6 अंतर्गत ऐरोली सेक्टर 2 में 10वीं और 12वीं के गुणवंत विद्यार्थियों का डोर टू डोर भव्य सत्कार कार्यक्रम का आयोजन किया गया, जहां इस दौरान अनंत सुतार और शशिकला सुतार के साथ अन्य पार्टी पदाधिकारी मौजूद रहे। गौरतलब है कि ऐरोली के प्रथम विधायक संदीप नाइक और अनंत सुतार के बीच एक चीज बेहद कॉमन है और वो है शिक्षा क्षेत्र से जुड़ी उनकी रुचि और विद्यार्थियों के उज्जवल भविष्य की इच्छा। यही कारण है कि एक दशक से इस क्षेत्र में काम करते हुए प्रभाग के हर बच्चे के भविष्य को उज्जवल करने के मकसद के साथ वह घर घर जाकर 10वीं और 12वीं कक्षा के छात्रों का गौरव करते आ रहे हैं। इसी श्रेणी में शशिकला सुतार ने महिला कार्यकर्ताओं के साथ घर घर जाकर बच्चों को सम्मान के साथ भारतीय जनता पार्टी और अनंत प्रतिष्ठान का प्रमाण पत्र, पुष्प गुच्छ, स्कूल बैग, मार्गदर्शन पुस्तिका और छतरी का वितरण कर अपनी नैतिक जिम्मेदारियों का निर्वहन कर सभी विद्यार्थियों का गौरव उद्गार कर उन्हें आशीर्वाद दिया है। इतना ही नहीं, उन्होंने सभी बच्चों के उज्जवल भविष्य की भी कामना की। गौरतलब है कि हमेशा 10वीं और 12वीं के बाद क्या, ये सवाल हर बच्चे को खाया जाता है। यही कारण है कि भविष्य के बेहतरीन करियर ऑप्शन, एडमिशन के लिए लगने वाले डॉक्यूमेंट्स, इस सभी प्रकार की जानकारी देने और विद्यार्थियों को प्रक्रिया का उचित गाइडेंस प्रदान करने के लिए सुतार दंपति द्वारा सभी छात्रों को विशेष तौर पर मार्गदर्शन पुस्तिका भी दी गई। इस दौरान बच्चे भी खुद की मेहनत को मिले इस सम्मान से बेहद अभिभूत नजर आए। न केवल सभी विद्यार्थियों के चेहरे पर खुशी, बल्कि छात्रों के अभिभावकों के चेहरे पर भी अपने बच्चों के प्रति अभिमान नजर आ रहा था। इस दौरान इस सम्मान से अभिभूत बच्चों ने अनंत सुतार और शशिकला सुतार का आभार व्यक्त करते हुए कहा कि इस सम्मान से वे बेहद अभिभूत हुए हैं और इससे उनका मनोबल और बढ़ा है। I have done my schooling from Shriram Vidyalaya and I got 94% in SSC board and I am very thankful to Shashikala Anand Sutar ma'am for giving me this prestigious reception and I am very thankful for my parents and school teachers and I'll make everyone proud and I'll try my best in my future. आता मला 12वीमध्ये 80% पडले आहेत आणि मला हा सत्कार झाला म्हणून मला खूप छान वाटत आहे। मी इयत्ता 10वीमध्ये शिकत होतो आणि मला 10वीमध्ये 85% मिळाले आणि त्याचकरिता मॅडम मला इथं सत्कार करण्यासाठी आल्या, त्यांच्या मनापासून आभार। आता पुढे काय करायचं फ्युचरमध्ये त्यासाठी त्यांनी मला प्रोत्साहन दिलं। कसं असतं, धबक्यातला बेडूक बनून चालत नाही, समुद्रातला मासा बनायला लागतं आणि तो समुद्रातला मासा बनण्यासाठी मॅडम मला प्रोत्साहित करण्यासाठी इथपर्यंत आले, त्यासाठी मनापासून आभार। मला पर्सेंटेज 79% पडलेत आणि मला खूप आनंद होत आहे। शशिकला सुतार मॅडमने मला हे सगळं दिले भेट, मला खूप आनंद झाला आहे आणि त्यांचे शुक्रिया अदा करतो मी। या वर्षी मी 10वीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे, त्यामध्ये मला 72% भेटलेले आहे। त्याच्यासाठी आमच्या इकडे श्री शशिकला सुतार मॅडम व आनंद सुतार साहेब आमच्या सत्कार करण्यासाठी व अभिनंदन करण्यासाठी आले आहे। हे पाहून मला खूपच आनंद वाटला है। गौरतलब है कि ऐरोली के विधायक संदीप नाइक और अनंत सुतार के बीच एक आत्मिक और घनिष्ठ रिश्ता रहा है। ऐरोली के मजबूत पिलर के तौर पर अनंत सुतार को जाना जाता है। वहीं संदीप नाइक ने भी उनके एक निष्ठ और दबंग छवि को देखते हुए भारतीय जनता पार्टी ऐरोली मंडल की जिम्मेदारी भी उन्हीं के कंधों पर सौंपी है। यही कारण है कि इस बार अपने नेता को अनंत सुतार ने इस विशिष्ट तरीके से शुभकामनाएं देने की कोशिश की।
इस दौरान अनंत सुतार और शशिकला सुतार ने अपनी भावनाएं व्यक्त करते हुए कहा कि उन्होंने छात्रों का सम्मान कर ऐरोली के प्रथम विधायक संदीप नाइक को इस अभूतपूर्व सामाजिक उपक्रम के माध्यम से जन्मदिन का अनोखा उपहार देकर अपना सामाजिक दायित्व का निर्वहन किया है। नवी मुंबईचे ऐरोली मतदारसंघाचे प्रथम आमदार संदीप नाईक साहेब यांचा 4 तारखेला वाढदिवस आहे। त्या वाढदिवसाचं औचित्य साधून ऐरोली सेक्टर 2मधील 10वी 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा घरोघरी जाऊन सन्मान करण्याचा कार्यक्रम आज सेक्टर 2मधील भारतीय जनता पक्षाच्या महिला पुरुष कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम सुरू केलेला आहे। विद्यार्थ्यांना जाऊन घरी त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी बॅग, उत्तीर्ण झालेल्या टक्केवारीचं त्यांना प्रमाणपत्र, सोबत एक शिक्षण म्हणून पुस्तक छापलेलं आहे। त्या पुस्तकामध्ये 10वी नंतर आपण काय करावं, 10वी नंतर आपण कुठं ॲडमिशन घ्यावं, 12वी नंतर कुठं ॲडमिशन घ्यावं, ॲडमिशन घेण्यासाठी लागणारे कागदपत्रे, लागणारं सर्व मार्गदर्शन त्या पुस्तकामध्ये आपल्याला सापडेल। त्याचबरोबर त्यांना गुच्छ देऊन आणि त्या कुटुंबाला एक पावसाळ्याकरिता भारतीय जनता पक्षाची छापील अशी छत्रीसुद्धा त्या कुटुंबाला देण्यात आलेली आहे आणि त्यांचा एक गौरव म्हणून त्यांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम आम्ही घरोघरी जाऊन केलेला आहे। उद्देश एवढाच आहे की आमचे नेते संदीप नाईक साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना उदंड आयुष्य मिळो। एक तरुण तडफदार आमदार म्हणून संदीप नाईक यांचा नवी मुंबईमध्ये उल्लेख केला जातो। मी गेल्या अनेक वर्षे त्यांच्यासोबत आहे। त्यांचा हसमुख चेहरा, त्यांचं काम करण्याची पद्धत, नेतृत्व हे निश्चितच तरुणांना भावल्याशिवाय राहत नाही। म्हणून आम्ही प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम करतो। मला वाटतं हा कार्यक्रम मला 22 वर्षे झाली मी प्रभाग क्रमांक ऐरोली नाक्यावर करत असतो आणि सेक्टर 2मध्ये 2 वर्षे कोरोना आल्यामुळे ते आम्ही घरोघरी जाऊ शकलो नाही। त्यामुळे हा पहिल्यांदाच कार्यक्रम आम्ही घरोघरी जाऊन करतो आहे आणि त्याच्यामध्ये निश्चित मला वाटते विद्यार्थ्यांचं मनोबल वाढलेलं असेल, त्यांच्या कुटुंबाचं मनोबल वाढेल आणि त्यांच्या उदंड संदीप नाईकांच्या उदंड त्यांना आयुष्य मिळण्याकरिता आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना केलेली आहे की त्यांच्या हातूनसुद्धा समाजाची चांगली सेवा घडो, ह्याकरिता हा कार्यक्रम आहे। आमच्या सर्वांच्या माध्यमातून संदीप नाईक साहेबांच्या वाढदिवसाच्या आमच्या सर्वांच्या वतीनं मनापासून खूप खूप शुभेच्छा। भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 6 सेक्टर 2 येथे ए आणि बी मध्ये 10वी 12वी मुलांचा गुणगौरव सोहळा करण्यात येत आहे। आज संदीप नाईक साहेबांचा परवा वाढदिवस आहे। त्या वाढदिवसानिमित्त हा प्रोग्राम आम्ही आयोजित केला आहे। तसेच येथील मुलांचा उत्साह वाढण्यासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप होणं हा आम्ही प्रोग्राम घरोघरी जाऊन सत्कार करण्यात येत आहे सुतार साहेबांच्या आणि आमच्या माध्यमातून। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।